Hello. Today we will see exercise 3.3 of chapter coordinate geometry. First, see question number 2. Afterwards, first of all we will discuss question number 2. Afterwards we will discuss question number 1. What is given in the question number 2? See in your textbook, plot the points x, y given in the following table on the plane, choosing suitable units of distance on the axis. Different values of x and y coordinates are given. Okay, and we have to locate these points in the Cartesian plane. First of all, we will draw coordinate axis. First y axis, second x axis. Okay, and the intersecting point of these two axes is origin. We denote this point by capital O and we call it as origin. And the coordinates of this point are 0, 0. See, first point we call it as point A. We call it as point A. The coordinates of point A are -2, 8. See, where we can locate -2. -2 is a x coordinate. So, see here -2 and +8. The value of y coordinate is +8. So, on x axis, first of all, see -2. From -2, draw a parallel line to y axis up to 8 units. Okay, ही जी y axis असेल याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची कुठून? एक्स एक्सिस वरती -2 पॉइंट पासून. ठीक आहे, -2 पासून y एक्सिसला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची कुठपर्यंत? तर 8 युनिट्स पर्यंत. सो आय टेक हिअर स्केल and from -2 just see -2 on the x axis +8 on the y axis. It means -2 is a x coordinate, +8 is a y coordinate. So here will be the point. Okay, if you wish you can draw a dotted line. Okay, आणि सिंपली असं जरी ठेवलं तरी चालतंय. ठीक आहे, तर हा आहे पॉइंट ए आणि याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? एक्स कोऑर्डिनेट काय असेल? -2 आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल? +8. सो आय राईट हिअर -2, 8. तर हा आहे आपला पॉइंट ए. नाउ सी सेकंड पॉइंट, I say point B. The coordinates of point B are -1, 7. X coordinate is -1 and Y coordinate is +7. So to locate point B, we have to first find X coordinate, that is -1. Here is -1 and Y coordinate +7. So see on the Y axis here. So these two, one vertical line and one horizontal line will intersect at this point here. Okay, x एक्सिस वरती -1 आणि y एक्सिस वरती +7. तर हे दोघं कुठे इंटरसेक्ट करतील एकमेकांना? या ठिकाणी, या पॉइंटला. तर मी याला म्हणतो पॉइंट बी. आणि पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स काय असतील? -1, 7. Okay. See third 0, -1.25. याला म्हणतो मी पॉइंट सी. आय कॉल दिस ॲज पॉइंट सी. पॉइंट सी चे कोऑर्डिनेट्स काय असतील? 0, -1.25. एक्स कोऑर्डिनेट वरती 0 आणि वाय कोऑर्डिनेट वरती -1.25. -1.25 म्हणजे -1.25 कुठं असेल? आतापर्यंत आपण एक कम्प्लीट नंबर्स बघितले होते. आता या ठिकाणी काय आलंय? डेसिमल फॉर्म मध्ये 1.25. So see here,
मायनस आहे म्हणून वाय ऍक्सिस वरती मायनस आहे म्हणून आपण ओरिजिन पासून खालच्या साईडला बघू. ओके, निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती. आणि पॉईंट कुठला आहे? 1.25. तर 1.25 कुठे येईल? 1 आणि 2 च्या मध्ये. द पॉइंट 1.25 लाईज इन बिटवीन 1 अँड 2. तर 1 आणि 2 च्या मध्ये कुठून सुरुवात होईल? 1 नंतर काय? 0.25. तर 0.25 कुठे येईल? मी जर इथं बघितलं तर हा काय येईल? 1 आणि 2 चा कसा आहे? हाफ वे. ओके, सेंटर पॉइंट आहे. तर इथं 1.5 बट वी रिक्वायर 1.25. सो याच्यापेक्षा कमी. तर तो येईल हा -1. बघा, ह्या -1 नंतर जी 1 -1 आणि -2 च्या मध्ये टोटल 10 स्मॉल लाईन्स आहेत. किती स्मॉल लाईन्स आहेत? 10. ओके, तर 0.25 लोकेट करण्यासाठी आपल्याला फर्स्ट -1 नंतर ही जी फर्स्ट लाईन दिसते 1, ही जी सेकंड लाईन दिसते 2 आणि ही जी थर्ड लाईन दिसते 3. तर ह्या सेकंड आणि थर्ड स्मॉल लाईनच्या मध्ये आपला पॉइंट 1.25 आला पाहिजे. तर मी या ठिकाणी पॉइंट डॉट करतोय. दिसतंय का तुम्हाला? ओके, आपला पॉइंट कुठे येईल? या ठिकाणी. तर मी या ठिकाणी ड्रॉ करतो पॉइंट सी 0, -1.25. 0, -1.25 कुठं असेल? -1 नंतर ज्या स्मॉल लाईन्स दिसत आहे तुम्हाला, तर अशा फर्स्ट आणि सेकंड स्मॉल लाईन झाल्याच्या नंतर जी थर्ड स्मॉल लाईन आहे, सेकंड स्मॉल लाईन आणि थर्ड स्मॉल लाईन, ह्या दोघांच्या मध्ये जो पॉइंट असेल तो असेल पॉइंट सी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 0, -1.25. कळालाय का कसं लोकेट करायचंय? ओके, नाव सी पॉइंट डी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 1, 3. 1 on x axis and 3 on y axis. So from +1 on the x axis we draw parallel line to the y axis. जर इथून एक पॅरलल लाईन ड्रॉ केली y axis ला तर कुठपर्यंत? अप टू दी 3 युनिट्स. तर या ठिकाणी ह्या दोन्ही लाईन्स काय होतील? एकमेकांना इंटरसेक्ट करतील आणि या ठिकाणी असेल आपला पॉइंट डी. तर मी या ठिकाणी ड्रॉ करतो. या ठिकाणी असेल पॉइंट 1.3. पॉइंट डी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 1, 3. नाउ सी नेक्स्ट पॉइंट 3, -1.1. ओके, नेक्स्ट पॉइंट ई. पॉइंट ई चे कोऑर्डिनेट्स काय असतील? 3, -1. 3 ऑन दी एक्स एक्सिस, ऑन दी पॉझिटिव्ह एक्स एक्सिस. सो 1, 2, 3. आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल? -1. सो डाऊन साइडला इथं. तर या ठिकाणी असेल आपला पॉइंट ई हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 3, 1. ओके, नाउ सी हियर we have solved question number 2. I hope you understood this. Okay, दिसतंय का क्लिअर? काहीच नाही, सिंपल एक ग्राफ ड्रॉ करून घ्यायचा. वाय एक्सिस आणि एक्स एक्सिस ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर जे पॉइंट्स दिलेत आपल्याला, ते पॉइंटचे कोऑर्डिनेट पॉइंट्स बघायचे आणि वाय एक्सिस आणि एक्स एक्सिस वर त्याची कुठली पोझिशन आहे तितकं बघायचं आणि त्या ठिकाणी पॉइंट ड्रॉ करायचा. हा एक खूपच सिंपल क्वेश्चन आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड. नाउ वी विल डिस्कस क्वेश्चन नंबर 1. जस्ट अ मिनिट. In the same way, you can solve question number 1 as same as we solved question number 2. Question number 1 मध्ये पण पॉइंट्सच लोकेट करायचे आहेत, त्यात काही डिफिकल्ट नाही. सो you solve question number 1 by yourself. Okay, thank you.